विशेष महत्व आहे. महालक्ष्मी माता म्हणते ब्राह्मणाचं एवढं वर्चस्व का तुम्ही सांगताय? तुम्ही असं म्हणताय की ब्राह्मण माझं स्वरूपात जाणावं, विष्णू स्वरूपात जाणावं, असं का बरं? भगवान म्हणतात सत्ययुगामध्ये असे ब्राह्मण होते जे स्नान संध्यादी व्रतादी करून अखंड तपाचरण करायचे, 100 वर्ष तप करायचे आणि तपाने ज्ञान प्राप्त करायचे. त्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी संपूर्ण माझ्याकडे जे ज्ञान आहे ते माझ्याकडून मागून घेतलं तेव्हा मी त्यांना दिलं. आणि हे ज्ञान त्यांनी स्वतःच्या उद्धारापुरतं न वापरता स्वतःचा उद्धार करता करता जगाच्या कल्याणासाठी मुखोपगत केलं. एवढंच नव्हे, लिखाणाची परंपरा आल्यानंतर ते लिहूनही ठेवलं. आणि म्हणून जगात ज्ञान आहे. आज जे काही तुम्ही आम्ही व्रताचरण करतोय ते काही धर्मशास्त्राचं पालन करतोय, हे देवाने कुणाला सांगितलं होतं? ऋषींना सांगितलं होतं. आणि ऋषींना काही सहज सांगितलं होतं विकत मिळाल्यासारखं. त्यासाठी ऋषींना तप करावं लागलं होतं. म्हणून त्या ब्राह्मणांना मी मानतो, कारण स्वतःपुरतं न ठेवता जगाच्या कल्याणासाठी केलं. आणि हे तप करत असताना त्यांनी स्वतःच्या पोटाचा विचार केला नाही. कधी कधी त्यांना खायला नाही मिळालं तरी सुद्धा ते कुठेही काही आचरण करीत नसत. राजाने जर दिलं तर ती त्या काळी घेत होते, मागायला जात नव्हते, दक्षिणा घेत नव्हते. जी दिली तीच घेत होते. आणि त्या काळचे राजे सुद्धा त्यांना पुरे तेवढी देत होते. असं त्यांचे उपकार त्या समाजावर म्हणून नमस्कार करायचा.